नमस्कार मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये स्वागत करत आहे. एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी NMMS ही परीक्षा असते. मग या परीक्षेला कोण बसू शकतं, या परीक्षेचे नियम काय आहे, या परीक्षेला आपण जर पाहायला गेलं सिलेबस काय, या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही कुठेही जायचं नाहीये, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा मित्रांनो. बघा, आता आपल्याला या स्लाइडवर जसं दिसतंय ती काय असेल, शिष्यवृत्तीची रक्कम काय असणार आहे, किंवा शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नियम काय आहेत, किंवा कोण पेपर देऊ शकतो किंवा कोण पेपर देऊ शकत नाही, कारण ही परीक्षा शासनाकडून घेतली जाते, गव्हर्नमेंट असं म्हणूया आपण. चला तर मग बघूयात, एक 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 आपण मुद्दे बघूयात. जसं मी तुम्हाला आता बोललो की NMMS याचं जर आपण लॉंग फॉर्म जर पाहिला, नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झामिनेशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. म्हणजे आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप मिळते. मग आता या शिष्यवृत्तीची सुरुवात कुठं असणार आहे, तर इयत्ता 8वीची ह्या विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात. आणि तुमच्या माहितीसाठी ऑलरेडी ह्या 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आमची बॅच चालू झालेली आहे. NMMS ची तयारी करू शकतील त्या बॅच मध्ये, प्लस MTSC महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. आता MTSC काय हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, तुर्तास या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल बघू. मग याची रक्कम काय असणार आहे, मग आता ह्या सगळ्या रकमेचा विचार करता किती वर्ष रक्कम भेटणार आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग आता बघा, NMMS म्हणजे काय आत्ताच बोललो, त्याचा लॉंग फॉर्म सांगितला. पण तसं जर पाहायला गेले तर ही शासनाची ही एक आर्थिक मदत, म्हणजे जे होतकरू विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, ज्यांना आर्थिक सहाय्य मिळणं गरजेचं आहे, किंवा आर्थिक सहाय्य न मिळाल्यामुळं ते जो दुर्बल घटक आहे अभ्यासाच्या दृष्टीने त्याला पुढे नेण्यासाठी ही आर्थिक मदत केली जाते. आता बघा, 8वीला पास झाल्यानंतर ही पार 12वी पर्यंत यांची स्कॉलरशिप दर महिन्याला 1000 रुपये, म्हणजे वर्षाला 12,000 रुपये ही स्कॉलरशिप जी विद्यार्थ्यांना आहे ती मिळते. मग आता बघा, भविष्यासाठी सुरक्षा, ज्ञानाची गुंतवणूक, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला भेटतात. आता बघा, इयत्ता 8वी मधील मेहनत किंवा शासनाची आर्थिक मदत, आणि हे करत असताना 12वी पर्यंतचा सुखद प्रवास ह्या परीक्षेमुळे होतो. फक्त एकच अट आहे, ती परीक्षा व्यवस्थितरित्या पास होणं, हीच अट आहे, बस बाकी काही नाहीये. चला तर मग आता पुढचा मुद्दा बघू आपण. बघा, याच्यामध्ये जर पाहायला गेलं, आता इथे फक्त करेक्शन एक करतो मी. हा पहिली दिसतोय तुम्हाला, हा ऍक्च्युअली 9वी आहे. 9वी हे मेन करेक्शन इथं लक्षात घ्या. बघा, आता सिंपल गोष्ट आहे, ही जी परीक्षा आहे बाळांनो, याला प्रतिवर्षी 12,000 रुपये मिळतात. म्हणजे महिन्याला 1000 रुपये असं पकडून चला, 12,000 रुपये 12 महिन्याचे. पण टोटल जर 4 वर्षाचा जर विचार जर केला तर 12×4 = 48, म्हणजे टोटल 48,000 रुपये 12वी पर्यंत शिक्षण घेईपर्यंत मिळते. पण त्याची अट काय, सर्वात पहिली अट आहे की तुम्ही NMS ची जी परीक्षा आहे ती चांगल्या त्यांच्या अटीनुसार पास होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, 9वी 10वी 11वी आणि 12वी हे तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास होणं गरजेचं आहे. ते पण आपण पाहणार आहोत. 60% असतील किंवा 55% त्याचा नियम आपण पाहणार आहोत. तर इथं लक्षात राहू द्या, दर महिन्याला 1000 रुपये, म्हणजे 12,000 रुपये प्रतिवर्षी, 4 वर्षे, 12×4 = 48, म्हणजे 9वी ते 12वी. आलं लक्षात? यस. आता पुढचा मुद्दा बघा. तत्पूर्वी आपण एक तुम्हाला अनाउन्समेंट अशी करायची आहे की आपण पार 3री पासून ते पार 8वी पर्यंत सगळे बॅचेस आपल्या रन होतात. जसं उदाहरणार्थ मंथश्रेया 3रीला असेल किंवा BDS असेल. BDS म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप एक्झामिनेशन. त्याच नंतर 4थी असेल स्कॉलरशिप आणि BDS. 5वी असेल नवोदय आणि सैनिकी. 6वीची जी आहे होमी बाबा आणि BDS. होमी बाबाला लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेणं गरजेचं आहे, कारण आता परीक्षा नोव्हेंबरला आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला ती लगेच ऍडमिशन घेऊन लगेच अभ्यास चालू करणं गरजेचं. तसं तर सगळ्याच चालू आहे, कारण करिक्युलम चालू झालेलं आहे एज्युकेशनल. ओके, स्कॉलरशिप 7वीची स्कॉलरशिप आणि BDS. आणि बघा 8वीला NMMS, नवोदय आणि MTSC आम्ही जे घेत आहोत त्याच्या तिन्ही एक्झामिनेशनची तयारी होते, हे लक्षात ठेवा. तर लवकरात लवकर, मला असं वाटतंय 8वीच्या बॅचला तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हायचंय. त्याच्यासाठी ATM गुरु एज्युकेशन ऍप हे डाउनलोड करायचंय. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला
तर इथे खाली नंबर दिलेला आहे 8830370068. त्या नंबरवर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला काही शंका कुशंका प्रॉब्लेम आला त्याच्यावर तुम्ही कॉल करायचा आहे. ठीक आहे. तर ही थोडी माहिती होती. टीम उत्तमरित्या महाराष्ट्रातली 1 नंबरची टीम आहे. आता 1 नंबरची टीम प्रत्येक जण म्हणतो, परंतु तुम्ही जेव्हा प्रत्यक्षपणे आमचे व्हिडिओज पाहताल त्यावेळेस तुम्हाला कळेल. कारण मागच्या 15 वर्षापासून आम्ही वाहून दिलेलं आहे स्पर्धा परीक्षेला. पार MPSC असेल तर तुमच्या शालेय स्पर्धा परीक्षा असेल, ही सगळी टीम तुम्हाला सज्ज असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा बघूया मित्रांनो. बघा आता शिष्यवृत्ती चालू ठेवण्याचे महत्वाचे नियम काय आहेत. बघा आता शिष्यवृत्ती तर भेटली म्हणजे पास तर झालात, पण चालू तर ठेवावं लागेल ना. काही निकष आहेत ना त्याला. गव्हर्नमेंटने ज्या सूचना दिल्यात त्या सूचनाचं पालन करावं लागेल आपल्याला. मग आता काय नेमकं बघा. आता सुरुवात इथं पण एक करेक्शन, 22,000 नाही. मग मुलं तर खुश होऊन जातील 22,000 म्हणल्यावर, आहे की नाही. मुलं खुश होऊन जातील. 22 नाही 12,000 इथे. 12,000 दरवर्षी 12,000. ठीक आहे. बघा आता 8वी पास झाले तुम्ही. 8वी पास झाले. मग आता 9वीत गेला. बरं 9वीत 10वीत 11वीत 12वीत पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग ती 9वी असेल 10वी असेल 11वी असेल किंवा 12वी असेल. मग तुम्ही म्हणणार सर बरं ठीक आहे, बरं 8वी पण तसंच आहे. 8वीचं पण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास होणं आहे. शक्यतो कोणी नापास होत नाही आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांनी निकष लावलेले आहेत. कुठपर्यंत नापास होत नाही. 8वी 9वी पर्यंत नापास होत नाही. 10वी जर तुला स्कॉलरशिप जर भेटत असेल मित्रा, याचा अर्थ तू हुशार आहेस ना, तसं तू नापास होणारच नाहीये. लक्षात घ्या. सगळे पात्रच असतात पहिल्या अटेम्प्ट मध्ये. ठीक आहे. बरं आता ह्या पहिल्या आयटम मध्ये पास तर झालेत तुम्ही. बरोबर आहे. पण पुढचा मुद्दा काय मग. तर पुढचा मुद्दा असा आहे की पहिल्या प्रयत्नात पास आहे इथे. ओके चलो. 9वी पहिल्या प्रयत्नात पास आहे. 10वी पहिल्या प्रयत्नात पास आहे. परंतु याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण, इथे हे 65 गुण जे आहेत ना, 65% हे जनरल साठी आहे आणि 55% SC आणि ST साठी कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे. 10वी मध्ये मग तिथं तुम्हाला 12,000 भेटेल. ठीक आहे. बर इथे पहिल्या प्रयत्नात पास झाले, इथं पण तुम्हाला किती भेटणार 12,000 आणि 12वीला सुद्धा 12, असं टोटल 48,000ची ही निकष आहेत पास होण्याची किंवा स्कॉलरशिप मिळण्याची. मग टोटल किती आहे. टोटल 48,000 तुमच्या अकाउंटला येणार, हे लक्षात ठेवा. बरं हे झालं तुमच्या हे झालं तुमची करिअरसाठी, म्हणजे तुमची आर्थिक मदत आहे. परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या, आर्थिक मदत तर आहे, पण तुम्ही ह्या पद्धतीने जर अभ्यास केलात ना, तर पुढे कोणत्याही पद्धतीची परीक्षा येऊ द्या तुम्ही क्रॅक करणार. सपोज तुम्हाला JEE करायची आहे, नीट करायची आहे, तुम्हाला जर अशा पद्धतीचे अभ्यास तुमचा 8वीला जर झाला असेल MCQ टाईप मध्ये, म्हणजे तुमचं थिंकिंग पॉवर वाढायला लागली, डिसिजन मेकिंग पॉवर वाढायला लागली, हाच फायदा पुढे पैशाच्या स्वरूपात तर भेटाच लागला, आर्थिक मदत तर भेटायला लागली. पण तुम्हाला पुढे JEE करायची आहे, नीट करायची आहे, आर्किटेक्ट करायचं, नाटाची एक्झाम द्यायची आहे किंवा MPSC करायची आहे, UPSC करायची, सरळ सेवा करायची आहे, NDA करायचं आहे, आर्मीत जायचंय, कुठेही जाणं तुम्ही, तुम्हाला तुमच्या डिसिजन मेकिंग पॉवरवर तुम्ही कुठेही अव्वल नंबर येणार, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. चलो आता पुढचा मुद्दा बघू. पुढचा मुद्दा बघू. बर आता हे फॉर्म कसे भरणार, काय भरणार, तर बघा एक ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे www.mscepune.in. मग दुसरी आहे mscenns.in ही दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ओके आता बघा पुन्हा तेच आहे की तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर लवकरात लवकर ATM प्ले स्टोर वर जा, ATM गुरु एज्युकेशन ऍप डाउनलोड करा आणि तिथे तुम्हाला बॅचेस दिसतील, त्या बॅचेस परचेस करा. मित्रांनो एक लक्षात घ्या, हे झालं जनरल माहिती NMMS बद्दल. पण अजून डिटेल माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर वेळोवेळी येणारे जे व्हिडिओज आहेत तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार. कारण पुढचा व्हिडिओ मी जो सांगणार आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी सांगणार आहे, पूर्ण स्ट्रक्चर सांगणार आहे NMMS चं. लक्षात यायला लागले. त्याचं पूर्ण स्ट्रक्चर मी सांगणार आहे की कोणते विषय असतात, किती मार्क असतात, किती वेळ असतो, निगेटिव्ह आहे का मार्किंग का नाही आहे, या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी इथं तुमची तुर्तास रजा घेत आहे. ठीक आहे. नक्की ह्या चॅनलला तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. जय हिंद.